मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह धुळवड केली साजरी। राज्यातील जनतेला दिल्या धुळवडीच्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमामध्ये शिवसैनिकांसोबत साजरी केली धुळवड। शिंदेंनी आनंद दिघेंच्या फोटोला लावले रंग। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी होळीचा उत्साह। एकनाथ शिंदेंनी नातवासह साजरा केला धुळवडीचा उत्सव। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुलगा अमित ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड। आमदार अमोल मिटकर यांनी कुटुंबियांसह साजरी केली धुळवड। अकोल्यातील निवासस्थानी कुटुंबासह केली रंगांची उधळण। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून रंगांची उधळण। पारसिक नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमात आव्हाड यांनी ढोल वाजवण्याचा लुटला आनंद। जालन्यामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून रंगांची उधळण। कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह साजरा केला धुळवडीचा सण। जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी लुटला धुलीवंदनाचा आनंद। पारंपरिक होळी गीतं गाऊन नाचून सण साजरा। गुणरत्न सदावर्त यांनी कुटुंबियांसह साजरी केली होळी। कुटुंबियांसोबत रंगांची उधळण। पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अनाथ मुलांसह साजरा केला धुळवडीचा उत्सव। अनाथ मुलांना प्रयागराजला जाता आलं नाही म्हणून कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी वापरून धुळवड साजरी। बुलढाण्यामध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक होळी उत्सव। आमदार श्वेता महाले उत्सवात सहभागी। महालेंनी हलगी वाजवत गाणीही गायली। सांगली सदाभाऊ खोत यांनी नातवासह साजरी केली धुळवड। खोत हे नातवांना रंग लावताना पाहायला मिळाले। शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर आणि काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी एकत्र साजरी केली धुळवड। नागरिकांनाही दिल्या होळीच्या शुभेच्छा। यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा रंगोत्सव। पालकमंत्री संजय राठोडांनी बंजारा लेंगी नृत्यावर धरला ठेका। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गोरखनाथ मंदिरात पूजा। यावेळी स्थानिक नागरिकांसोबत योगींनी साजरी केली धुळवड। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींनी लहान मुलांसह साजरा केला फुलदेई उत्सव। उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंग यांचीही यावेळी उपस्थिती। दिल्लीत राजनाथ सिंग यांनी निवासस्थानी साजरी केली धुळवड। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी साजरी केली धुळवड। सिसोदिया यांनी कार्यकर्त्यांसह केली रंगांची उधळण। ठाण्यात मराठी कलाकारांनी एकत्र येत साजरी केली धुळवड। अभिनेते अरुण कदम, स्वप्नील जोशी, दिग्दर्शक मंगेश देसाईंनी साजरी केली धुळवड। अंधेरीत मराठी कलाकारांनी साजरी केली धुळवड। स्वप्नील बांदोडकर, अवधूत वाडकर, अजित परब, पुष्कर जोग यांच्याकडून रंगांची उधळण। ठाण्यातील पारसिक नगरमध्ये धुळवडीचा जल्लोष। रेन डान्स आणि डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली। पुण्यातही तरुणांमध्ये धुळवडीचा उत्साह। तरुणांनी एकत्र येत केली रंगांची उधळण। अजमेरमध्ये विदेशी पर्यटकांनी लुटला धुळवडीचा आनंद। विदेशी पर्यटकांकडून रंगांची उधळण। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये सकाळपासूनच तरुणाईकडून रंगांची उधळण। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच रंगले रंगा। मुंबईतल्या जुहूमध्ये धुळवडीची धूम। एकमेकांवर रंगांची उधळण करत नागरिकांनी साजरी केली धुळवड। नागपुरात सर्वत्र रंगांची उधळण। तरुणाई सकाळपासूनच गुलालाची उधळण करत रस्त्यावर। धुलीवंदनानिमित्त अमरावती शहरामध्ये फाग महोत्सवाचं आयोजन। पारंपरिक नृत्य, रंगांची उधळण करत अमरावतीकर फाग महोत्सवामध्ये सहभागी। अहमदाबादमध्ये धुळवडीचा अनोखा उत्साह। रंग आणि पाणी न वापरता फेसामध्ये साजरी केली जाते धुळवड। हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात धुळवडीचा उत्साह। सण साजरा करताना तरुणाईचा गाण्यांवर ठेका। माजी आमदार बच्चू कडूंकडून अनोख्या पद्धतीने होळी साजरी। शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर रंगानं लिहित सरकारला सवाल। स्वामीनाथन आयोग केव्हा लागू होणार? शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? असे प्रश्न रस्त्यावर लिहिले। नंदुरबारमधील प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये फुलांची होळी। मंदिरामध्ये भस्म आरती करून महादेवाचा पुष्प आणि बेलपानानं शृंगार।
पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये द्राक्ष महोत्सव. नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 2000 किलो द्राक्षांची आरास. नागपुरात गुरुदेव सेवा आश्रमाची धुळवडी निमित्त प्रभात फेरी. भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. प्रभात फेरीच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या. रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरामध्ये शिमगोत्सव. निर्यामधील श्री देवी नवलाई, पावनाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवहोळीनंतर पारंपरिक गाव होळी उत्सव साजरा. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि गारहाण घालत साजरा केला जातो गाव होळीचा उत्सव. नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये लेंगी महोत्सवाची धूम. पारंपरिक लोकगीतं आणि डाफड्याच्या तालावर बंजारा समाजातील बांधवांचं नृत्य. साताऱ्यामध्ये होळीची पोळी करू दान या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद. होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य न टाकता तो गरिबांना वाटण्याच्या उपक्रमाला वाढे गावांमध्ये मोठा प्रतिसाद. धुळवडीनिमित्त मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी. मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई. पुण्यामध्ये तळीरामांवर पोलिसांची करडी नजर. पोलिसांची तब्बल 91 पथकं शहरातील चौकात तैनात. मद्यपान करून वाहनं चालवणाऱ्यांवर केली जाणार कारवाई. धुळवडीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची करडी नजर. नागपूर पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी. भंडाऱ्यामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. होळीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त. स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये धुळवडीचा उत्साह. विमानामध्ये डान्स करत कर्मचाऱ्यांनी साजरी केली धुळवड. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील निलंबित पोलिसांचा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत होळी खेळतानाचा फोटो समोर. अंजली दमानी यांकडून फोटो पोस्ट. एबीपी माझा या फोटोची पुष्टी करत नाही. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. नाना पटोलेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती ठीक व्हावी, कारण आजकाल ते फार फेकतात. त्यांनी पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटं बोलू नये. पूर्वीचे फडणवीस राज्यासाठी लढत होते, ते त्यांनी करावं. नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला. भगव्या रंगासोबत येण्याची इच्छा असणाऱ्यांनी आमच्या सोबत यावं, एकनाथ शिंदेंचं आवाहन. तर जयंत पाटील हे परिपक्व नेते, त्यांचा अंदाज लावणं कठीण असल्याचंही वक्तव्य. काहींचा वरुण भगवा आणि यातून हिरवा रंग. विधानसभेला त्यांना जनतेनं नाकारल्यावर त्यांच्या रंगाचा झाला बेरंग. भाजप नेते रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका. राज्यात सध्या विरोधकच शिल्लक नाहीत. जे थोडेफार आहेत त्यांनी 5 वर्ष आता आराम करावा. काही चांगल्या सूचना असल्यास त्या सरकारला सुचवाव्यात. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. सध्याचे राजकीय रंग हे द्वेषभावनेचे रंग झालेत. धुलीवंदनानिमित्त एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. घातक प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी होळी दहन केलं पाहिजे, खडसेंचं वक्तव्य. होळीनिमित्त चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना दिला सल्ला. रोजचा सकाळचा शिमगा बंद करा, बावनकुळेंचा सल्ला. शिमगा आमचा सण आहे, तुम्हीही शिमगा करा, संजय राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. सतीश भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. त्यापूर्वी झाली वैद्यकीय तपासणी. सकाळी भोसलेला प्रयागराजमधून आणण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऊसाची शेती. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी एकत्रितरित्या केली कृषी विज्ञान केंद्राची पाहणी. नाराज वगैरे नाही, बाहेर बोलायची चोरी झाली आहे. नाराजीबद्दलच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. भाषणाचा रेफरन्स एकदा बघा. शक्तीपीठ रस्त्याच्या विरोधासाठीच्या मोर्चातलं ते भाषण होतं. जयंत पाटलांनी केलं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये रस्ते गुलाबीमय. राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणीसाठी तब्बल 25 गुलाबी रंगाच्या गाड्या रस्त्यावर. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला दुसरा धक्का. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंग पाटील यांच्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश करणार. नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी कुंदलवार अवैध सावकारीसह जिवे ठार मारण्याचा आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पिस्तूलचा दाख दाखवत पैसे उकळण्याचा कुंदलवाल बाप लेकाचा सुरू होता उद्योग.
विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरता इच्छुक महिला उमेदवाराकडून 1.5 लाख रुपये घेतले, मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत न दिल्यामुळे युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोंडेंकडे डॉक्टर बोकार यांचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित. ईव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचं कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाचा इशारा. करारानुसार बस पुरवठा होत नसल्यामुळे कंत्राट रद्द करण्याचा दिला इशारा. पिंपरी चिंचवडकरांना सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर. नागरिकांना कर भरण्याचे टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे निर्णय. सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश. तापमानाचा पारा 40शी पार झाल्यामुळे महापालिका प्रशासनाचा निर्णय. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक बनणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केलं जाणार. पुणे कोल्हापूरवरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला जेजुरी रेल्वे स्थानकात थांबा. जेजुरी स्थानकावर सर्व गाड्या थांबत नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. त्या पार्श्वभूमीवर निर्णय. राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा. थकीत अनुदान 17 तारखेपासून दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये जमा होणार. सप्टेंबरपर्यंतच 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध उद्यापासून 56 वरून 58 रुपये लिटर होणार, तर म्हशीचं दूध 72 वरून 74 रुपये लिटर होणार. वारकरी साहित्य परिषदेचं 13वं मराठी संत साहित्य वारकरी संमेलन 22 आणि 23 मार्च रोजी शिर्डीत. संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप संजय महाराज देहूकर संमेलनाध्यक्ष. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची माहिती. महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. मुंबई महापालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर राबवणार विशेष स्वच्छता मोहीम. 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान होणार स्वच्छता. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथ स्वच्छतेवर देखील देणार भर. भिवंडी तालुक्यातील मराडेपाड्यामध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची सत्यजित तांबेंकडून प्रशंसा. लोकार्पणाआधीच सत्यजित तांबेंनी दिली मंदिराला भेट. भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव साई चरणी लीन. कुटुंबियांसह घेतलं साईचं दर्शन. पालघरच्या वाढवणमध्ये समुद्रात सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं. वाढवण बंदर संदर्भामध्ये सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती. सर्वेक्षण करताना कंपनीनं परवानगी न घेतल्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक. कराडमध्ये 290 किलोचा ताड मासा पाहण्यासाठी कराडकरांची गर्दी. ताड माशाची ग्राहकांना करण्यात आली विक्री. सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव. मागील दिवसामध्ये अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू न झाल्याचं स्पष्ट. मृत कावळे आढळून आलेला परिसर निर्जंतुकीकरण करायला सुरुवात. डोंबिवलीमध्ये होळी खेळताना रंगाचा फुगा लागल्याच्या वादातून 17 वर्षीय तरुणावर हल्ला. सागावामधील यशवंत कॉम्प्लेक्स परिसरातली घटना. हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यातील खामगाव जवळ असलेल्या वरखेड तालुक्यामध्ये धुळवड साजरी करायला गेलेले 8 तरुण बंद पडलेल्या खदाणीच्या पाण्यामध्ये बुडाले. गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढलं. एका तरुणाचा शोध सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये धुळवड खेळताना राखेचा गोळा फेकून एसटीची तोडफोड. फुलगेश्वरी रोडवर कर्नाटकच्या बसची तोडफोड. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेर यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी. वडनेर यांना मागितली 50 लाखांची खंडणी. या प्रकरणी पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपींना अटक. आरोपींकडून 24,94,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त. जळगावमध्ये 5 तासानंतर रेल्वे वाहतूक सुरू. अपघातग्रस्त मुंबई अमरावती एक्सप्रेस रवाना. बोदवड रेल्वे स्टेशनजवळ अमरावती एक्सप्रेस समोर ट्रक आल्यामुळे झाला होता अपघात. ठाण्यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेल सडल्यामुळे अनेक अपघात. मध्यरात्रीपासून विविध अपघातांमुळे पोलिसांची धावपळ. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकून एकाच लेनवरून वाहतूक.
नागपूरमधील राम भंडार हॉटेलमध्ये आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. लातूरच्या साकोळमध्ये व्हिक्टोरिया कारखान्यामध्ये आग. 40 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नाशिकच्या मनमाडमध्ये कांद्याच्या गोडाऊनला आग. आगीत लाखोंचा कांदा जळून खाक. अज्ञातानं गोडाऊनला आग लावल्याचा व्यापाऱ्याचा आरोप. कोल्हापूरच्या अकबल मोहल्ल्यामध्ये फटाक्याच्या गोडाऊनला आग. फटाक्याचं गोडाऊन असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास अग्निशमन दलाला 3 तास लागले. यवतमाळच्या आर्णी बस स्थानक परिसरामध्ये महिलेची हरवलेली सोनसाखळी परत करत नागरिकाचा प्रामाणिकपणा. एसपींकडून या प्रामाणिक नागरिकाचा सत्कार. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूरमधील जवानाला वीरमरण. सुनील विठ्ठल गुजर असं जवानाचं नाव. मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचं वाहन 800 फूट खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये सुनील गुजर यांना वीरमरण. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का. 1300 कोटींच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लेह, लडाखमध्ये भूकंपाचे धक्के. लडाखमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी. हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू आणि लाहौल स्पिती इथं 5.2 तीव्रतेचा भूकंप. अमेरिका आणि कॅनडातील टॅरिफ वॉरमुळे अमेरिकन शेअर बाजार घसरला. अमेरिकेचे तिन्ही स्टॉक इंडेक्स खाली आल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जाऊ लागली. अमेरिकेमध्ये डेन्व्हर विमानतळावर विमानाच्या इंजिनाला आग. विमानामध्ये 176 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. विंगवरून सगळ्यांना सुरक्षितरित्या काढलं बाहेर. आग लवकर आटोक्यात आणल्याबद्दल एअरलाइन्सनं विमानतळ प्राधिकरणाचे मानले आभार. अक्षर पटेल बनला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षरच्या नावाची अधिकृत घोषणा. 16,50,00,000 रुपये मोजून दिल्लीनं घेतला अक्षरला. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर बीसीसीआयकडून 2 वर्षांची IPL बंदी. सलग दुसऱ्या वर्षी ब्रूकनं शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे बंदी. ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सनं 6,25,00,000 घेतलं होतं विकत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.